करा. दुसरा प्रश्न लिहू नका. ठीक आहे, प्रश्न लिहिण्यात तुम्ही खूप वेळ घालवताय. डायरेक्ट स्ट्रक्चर क्रिएट करा. कधी कधी काय होतं, काही कीवर्ड्स लक्षात येत नाहीत. ठीक आहे, आणि बऱ्याचदा तो ब्रेन फॉग पण असतो, आपण त्याच भाषेमध्ये वाचत असतो, तर क्लॅरिटी येत नाही त्या क्वेश्चनची. तर थोडंसं आलटून पालटून जर तुम्ही लँग्वेज चेंज केलात तर अंडरस्टँडिंग बेटर होते. ठीक आहे, बट हे 1-2 प्रश्नांमध्ये होऊ शकतं. प्रत्येकच प्रश्न तुम्ही असं वाचत बसतात तर वेळ जाईल. चलो, सो अगेन स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन काय विचारलाय? फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ प्लेट टेक्टॉनिक्स, भूपट्ट विवर्तनिकीची सिद्धांत काय? क्लिअर. आणि दुसऱ्या पार्टमध्ये मग तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे अभिसरण, अपसरण व रूपांतरण, किंवा त्याला आपण स्थितिरक्षक सीमा म्हणतो, यांचा परस्पर संवाद किंवा इंटरॅक्शन कसं होतं आणि त्यांचा भूवैज्ञानिक म्हणजे जिओलॉजिकल फीचर काय. दिसायला हा पार्ट खूप मोठा आहे, स्पेसिफिसिटी जास्त आहे. स्पेसिफिसिटी जास्त आहे म्हणजे खूप पिन पॉइंट करून विचारलंय. पिन पॉइंट करून काय काय विचारलंय की तुम्हाला तिन्ही बाउंड्रीज सांगायच्या आहे. ठीक आहे, त्या बाउंड्रीजला काय इंटरॅक्शन होत आहे ते सांगायचं आहे आणि त्याचं मग पुढे जिओलॉजिकल फीचर्स पण सांगायचे आहे. क्लिअर. प्रश्न विचारायची भाषा वेगळी आहे, पण ऑलरेडी तुमच्याजवळ जो कंटेंट आहे सेम कंटेंट लिहायचा आहे. कोणतीही प्लेट डिस्कस करताना किंवा इंटरॅक्शन डिस्कस करताना आपण स्पेसिफिकली त्या प्लेटमध्ये प्रोसेस किंवा त्या इंटरॅक्शन मध्ये प्रोसेस काय होते सांगितली होती, प्रक्रिया सांगितली होती, कशी प्रक्रिया होते. दुसरा पार्ट आपण सांगितला होता की त्याच्यामध्ये घटना काय होतात, आणि तिसरा पार्ट आपण सांगितला होता तो म्हणजे भूरूप कोणती निर्माण होतात. आठवतंय? तुमचे नोट्स याच फॉर्मॅटमध्ये आहे, प्रोसेस, फीचर अँड लँडफॉर्म्स. क्लिअर. तर सेम गोष्टी तुम्हाला या पार्टमध्ये लिहायच्या. क्लिअर, की तुमचं जे कॉन्व्हर्जंट बाउंड्रीज आहेत, कॉन्व्हर्जंट बाउंड्रीची थोडक्यात प्रोसेस एका स्टेटमेंटमध्ये, कोणते फीचर्स आहेत, जसं कॉन्व्हर्जंट बाउंड्री असेल तर बऱ्यापैकी फीचर्स कोणकोणते असतील, फोल्ड माउंटेन बनतील. ठीक आहे, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी असेल, सो ऑन अँड सो फोर्थ. राईट. सिमिलरली फॉर डायव्हर्जन्स आणि आपली स्थितिरक्षक सीमा किंवा ट्रान्सफॉर्म बाउंड्री. राईट. तर दिसायला जरी मोठा असला तरी प्रश्न अत्यंत स्टॅटिक आहे. त्यानंतर लोकस आणि फोकस मध्ये अगेन सेम मुद्दा, प्लेट टेक्टॉनिक्स वर प्रश्न आहे. स्पेसिफिसिटी मी ऑलरेडी सांगितली आहे, फोकस कुठे करायचा आहे. इंट्रोडक्शन, एक तुम्हाला नोट्स मध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे, एक बेसिक इंट्रोडक्शन दिलंय मी त्या ठिकाणी, की ही प्लेट टेक्टॉनिक्सची प्रक्रिया वगैरे काय असते किंवा प्लेट टेक्टॉनिक्स का महत्वाचं आहे, असं एक इंट्रोडक्शन आहे. डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन आहे. बट थोडंसं अजून ऍडव्हान्स लेवलचं इंट्रोडक्शन लिहायचं असेल तर हाऊ विल यू अप्रोच, तुमच्याजवळ त्याचा पण कंटेंट आहे. कारण की प्लेट टेक्टॉनिक्स सुरू करतानाच पहिल्या मोमेंटला मी तो कंटेंट सांगितलेला असतो. कोणी सांगू शकतं की कुठून? मी काही नावं लिहून दिली होती की प्लेट टेक्टॉनिक्स हा काही इंडिपेंडेंट रिसर्चचा आउटकम आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला नावं सांगितली होती. कोणती कोणती? हा, मॅकेन्झी पार्कर म्हणून नाव सांगितलं असेल. प्लेट टेक्टॉनिक्सचं एक मी तुम्हाला सांगताना पण सांगितलं होतं ना, प्लेट टेक्टॉनिक्सचं एक श्रेय दिलं जातं चुकीच्या माणसाला. काय नाव होतं ते? काय नाव आठवत नाही तुम्हाला? अल्फ्रेड वेगनर. सगळ्यांना एक नाव आठवतंय, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आहे. ठीक आहे, आता इथे खूप मोठा अलर्ट तुमच्यासाठी आहे. तुम्ही एक्झाम हॉलमध्ये काय करणार? प्लेट टेक्टॉनिक्सचं श्रेय कोणाला देणार आहे? अल्फ्रेड वेगनरला. ठीक आहे, प्लेट टेक्टॉनिक्सचं आपण सगळ्यात पहिलं नाव सांगितलं होतं, दॅट इज टुझो विल्सन. आठवतं? टुझो विल्सन, मॅकेन्झी अँड पार्कर, वाईन अँड मॅथ्यूज आणि ली पिचन अँड मॉर्गन. जर तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये इतक्या शास्त्रज्ञांची नावं आली तर दॅट्स लाईक की तिथेच तुमचं उत्तर किती मार्क घेऊन जाईल ते डिफाईन झालं. डेप्थ दाखवते तुमच्या प्रिपरेशनची, कारण की बाकीच्या उत्तरांमध्ये एक जेनेरिक काहीतरी इंट्रोडक्शन असेल की प्लेट टेक्टॉनिक असं असं सो अँड सो महत्वाचं आहे. पण तुमचं इंट्रोडक्शन जेव्हा तुम्ही सायंटिस्ट घेऊन आलात, ती थिअरी देणाऱ्या लोकांची नावं घेऊन आलात, खूप स्पेसिफिक झालंय. ठीक आहे, सांगून देऊ एकदा नावं, नसेल तुमच्याजवळ तर. एक नाव आहे टुझो विल्सन, मॅकेन्झी अँड पार्कर, देन वाईन अँड मॅथ्यूज, आणि शेवटी ली पिचन अँड मॉर्गन. WJ मॉर्गन ऍक्च्युली, हा दिस इज WJ मॉर्गन. फोटो काढून घ्या, नंतर लिहून घ्याल. ठीक आहे, दिस इज इंट्रोडक्शन. राईट. इंट्रोडक्शन नंतर बॉडी पार्ट आहे. बॉडी पार्ट मध्ये विचारलंय प्रिन्सिपल. तर मग बॉडी पार्ट मध्ये
मी 2 पार्ट मध्ये बॉडी पार्ट 2 सेगमेंट आहेत. एक प्रिन्सिपल सांगायचं आहे आणि दुसरा त्या इंटरॅक्शन सांगायचं आहे. पहिले मी दुसरा पार्ट सांगतो, पहिला पार्ट नाही सांगत, कारण की दुसरा पार्ट खूप जास्त सोपा आहे. दुसऱ्या पार्टमध्ये करायचं काय, दुसऱ्या पार्टमध्ये बनवा एक टेबल. फाईन. टेबलमध्ये टाईप ऑफ बाउंड्री आणि त्या बाउंड्रीला असलेले फीचर्स. क्लिअर. इथे लिहिली कॉन्व्हर्जंट बाउंड्री, डायव्हर्जंट बाउंड्री, ट्रान्सफॉर्म बाउंड्री. क्लिअर. प्रत्येक बाउंड्रीला कोणते लँडफॉर्म्स आहेत, काय प्रोसेस होते आणि काय इव्हेंट्स किंवा जिओफिजिकल फिनॉमिना होते ते सांगून द्या. शब्द पण कमी लागतील, वेळ पण वाचतोय. क्लिअर. आणि एका टेबलमध्ये सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन नीटली अरेंज सुद्धा होते. क्लिअर. फक्त याच्या सोबत हा टेबल काढल्यानंतर पहिले किंवा नंतर एक डायग्राम पण ड्रॉ करा. डायग्राम मध्ये काय असेल, डायग्राम मध्ये बाउंड्रीज असतील. तिन्ही बाउंड्रीज डायग्राम मध्ये दाखवणं एक्सपेक्टेड आहे. क्लिअर. सेकंड पार्ट सांगितलंय. पहिल्या पार्टवर या. मग पहिल्या पार्ट मध्ये काय सांगायचंय, त्यांनी काय विचारलंय, तत्व प्रिन्सिपल्स काय आहेत, किंवा एक थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी काय सांगायची आहे, थिअरी सांगायची आहे की प्लेट टेक्टॉनिक्स म्हणजे नेमकं काय होते. तर मग त्या ठिकाणी प्लेट टेक्टॉनिक्स म्हणजे नेमकं काय हे जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करत आहात, हे सांगा की हे प्लेट्स काय आहेत, भूपट्ट काय आहेत. पहिले मी सांगितलं की भूपट्ट काय, तुमच्या शिलावरणाचे लहान तुकडे, लिथोस्फिअरचे स्लॅब्स आहेत. राईट. आणि मग मी या ठिकाणी म्हणतोय की हे जे लिथोस्फिअरचे स्लॅब्स आहेत ते काय करतायत, मुवमेंट करतायत, हालचाली करतायत. ठीक आहे. थर्ड पॉइंट या ठिकाणी आला पाहिजे, तो म्हणजे या ज्या हालचाली होत आहेत, या हालचालीच्या मागे फोर्सेस किंवा प्रोसेस काय. आणि मग जेव्हा तुम्ही ही मुवमेंट एक्सप्लेन करत आहात, तुमच्याजवळ 2 थिअरीज आहेत ही मुवमेंट एक्सप्लेन करण्यासाठी. कोणत्या 2 थिअरीज आहेत, मेकॅनिझम सांगितले होते, तंत्र सांगितले होते, यंत्रणा भूपट्टांच्या हालचालींच्या 2. हा, एक 10 मिनिट एक थिअरी शिकवली, त्याच्यानंतर ती कापून सांगितली की ही बिलकुलच रिलिव्हंट नाहीये. आठवतं का असं. हा, संवहनी प्रवाह सिद्धांत, कन्व्हेक्टिव्ह करंट थिअरी आठवते. त्या कन्व्हेक्टिव्ह करंट थिअरीमध्ये आपण काय सांगितलं होतं की प्रावरणामधून शिलारसाचे प्रवाह येत आहेत आणि त्यांच्यामुळे भूपट्टांच्या हालचाली होत आहेत. दुसरा पार्ट मुवमेंटचा तुम्हाला काय सांगायचा आहे, आता तरी ती थिअरी आठवा. दुसरी, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात स्लॅब पुल, रेज, पुश. ठीक आहे. मराठीमध्ये काय म्हणणार, लादी ओढ, कटक ढकल म्हणून सिद्धांत आहे. क्लिअर. सो हा झाला पहिला पार्ट. क्लिअर. पहिल्या पार्ट तत्व एक्सप्लेन झालं ना, प्लेट टेक्टॉनिक्स काय एक्सप्लेन झालं. ठीक आहे. प्लेट टेक्टॉनिक्स एक्सप्लेन झालंय. दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला बाउंड्रीज एक्सप्लेन करायच्या होत्या. डायग्राम सोबत दोन्ही पार्ट फुलफिल करा. कन्क्लुजन सांगा. कारण की तुमच्या जितक्याही भूभौतिकीय घटना आहेत, जितकेही डिझास्टर्स आहेत, त्या डिझास्टर मध्ये बऱ्यापैकी डिझास्टर्स कुठून होत आहेत, प्लेट टेक्टॉनिक्स मधनं. ठीक आहे. त्याच्यामध्ये ज्वालामुखी घटना असेल, त्याच्यामध्ये भूपट्टांच्या हालचाली कारण होणारे भूकंप असतील. तर तुम्ही जे डिझास्टर रिस्क रिडक्शनची चर्चा करता, त्या डिझास्टर रिस्क रिडक्शन मागे प्लेट टेक्टॉनिक्स जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला डिझास्टर रिस्क रिडक्शन व्होल्कॅनिसिटी किंवा भूकंपांमध्ये करता येणार नाही. तर मी ते एक कनेक्ट करतोय जिओग्राफीला कोणासोबत, डिझास्टर मॅनेजमेंट सोबत. सो पेपरचं पण इंटिग्रेशन आहे. मी वारंवार म्हणतो सिलेबसचं इंटिग्रेशन करा, पण पेपरचं पण इंटिग्रेशन होतं. क्लिअर. आणि पेपरचं इंटिग्रेशन खूप चांगल्याने होतं पेपर 1 आणि पेपर 3 मध्ये. क्लिअर एव्हरीवन. बाकी मग एक तुम्ही तुमच्या वेनी एक जेनेरिक कन्क्लुजन पण त्या ठिकाणी सांगू शकता, जे काही असेल. बट माझा एक जर अप्रोच असेल या ठिकाणी कन्क्लुजन देण्याचा, मी डिझास्टर मॅनेजमेंटकडे कन्क्लुजन घेऊन जाईल. फाईन.